बाबासाहेब आंबेडकरांचा फेलोशिप आमच्या हक्काची, फेलोशिप आमच्या हक्काची। 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे, 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। सुनील वारे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। सुमंत भांगे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। अरे होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। माझं नाव सीमा वानखेडे आहे। मी PhD ची 2022ची बार्टीची संशोधक विद्यार्थिनी आहे। आज 26 महिने लोटून गेले आहेत, पण महाराष्ट्र सरकारने आम्हाला आमच्या PhD पासून वंचित ठेवलं आहे। बार्टीच्या धर्तीवर सारथी, महाज्योती, टार्टी, आरटी या संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे, परंतु सारथी आणि महाज्योती या मराठा आणि ओबीसी साठी ज्या स्थापन केलेल्या संस्था आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठलीही एक्झाम न घेता त्यांचं फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून त्यांना सरसकट फेलोशिप देण्यात आली। फक्त अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी आहेत, बार्टी संशोधन केंद्राचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप पासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र सरकार रचत आहे। विद्यार्थ्यांना फेलोशिप पासून वंचित का ठेवलं आहे तर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना असं वाटते की यामागे सरकारची काहीतरी जातीयवादी भूमिका आहे आणि त्या जातीयवादी भूमिकेतून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना या फेलोशिप पासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। 2022चे आम्ही 761 पात्र विद्यार्थी आहोत। आम्हा सर्व विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की सारथी आणि महाज्योतीला ज्याप्रमाणे फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात आली, त्याचप्रमाणे बार्टीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर फेलोशिप देण्यात यावी ही माझी सरकारला नम्र विनंती आहे। मी प्रकाश पट्टेकर, बॉटनी संशोधक विद्यार्थी 2022। आज आम्ही पुणे येथे 130 दिवस झाले आंदोलन करत आहोत आणि आझाद मैदानात इथं 43 दिवस झाले आंदोलन चालू आहे। म्हणजे आमचं 173 दिवस झाले आम्ही संशोधक विद्यार्थी गेल्या 6 महिन्यापासून फेलोशिप मिळण्यासाठी आंदोलन करत आहे। आम्ही 6 महिन्यापासून इथं धडपडत आहोत, उपाशी तापाशी इथं छोटे लेकरं लहान मुलं घेऊन आम्ही इथं राहत आहोत। महत्त्वाचा विषय म्हणजे की आम्ही फेलोशिप पासून अजूनही वंचित आहोत। तर आमची मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी की आम्हाला सरसकट फेलोशिप द्यावी आणि आम्ही आमच्यावर जो लादलेला सामाजिक न्याय विभागाने सुमंत भांगेने जो GR आहे तो 23 आहे 30/10/2023 आणि आम्ही 2022चे विद्यार्थी आहोत। म्हणजे तो GR आमचा 1 वर्षानंतर निघालेला आहे, पण सुमंत भांगे आमच्यावर तो बळजबरीने GR लादत आहेत। तो GR आम्हाला कुठेच लागू होत नाही। आम्ही 2 वेळेस परीक्षा दिलेली आहे आणि आमची मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती आहे की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देऊन न्याय द्यावा, अन्यथा आम्ही इथं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। शिंदे फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ। शिंदे फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। 2022च्या बार्टीच्या 761 मुलांचं आज आझाद मैदान येथे 6/3/2024 रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून महिला मुलांसह तसेच सर्व संशोधक इथे उपस्थित झालेले आहेत। परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे, फेलोशिप न मिळाल्यामुळं मुलांचं संशोधन थांबलेलं आहे। या जातीवादी सरकारने बार्टी सारखी संस्था आमची हक्काची तिचं कुठंतरी खच्चीकरण केलेलं आहे। एका बाजूला सारथी आणि महाज्योती नंतर स्थापन झालेल्या संस्थांना सरसकट फेलोशिप दिली जाते 2022च्या मुलांना आणि 2022च्याच बार्टीच्या मुलांना फेलोशिप नाकारली जाते। हा कुठेतरी सरकारचा नाकर्तेपणा आहे। या नाकर्तेपणाच्या विरोधात मी सरकारचा जाहीर निषेध करतो। एक गोष्ट ध्यानात ठेवा
तुम्ही कोणत्या प्रकारे राज्य करता हे सर्व जनतेला माहिती आहे. तुम्हाला याच्यात आसुरी आनंद मिळत असेल, पण सरकारला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, आम्ही अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहोत. आमची परिस्थिती इतकी वाईट आहे, अक्षरशः खेड्यातून मुंबईला येण्याची आमच्याकडं प्रवासासाठी तिकिटाला पैसे पण नाहीत आणि सरकारने आमची अडवणूक करावी. याच्यापेक्षा अनुसूचित जातीच्या मुलांवर अन्याय काय असू शकतो. आजही ही परिस्थिती इतकी वास्तव भीषण आहे. मुलांना इथं फेलोशिपसाठी संघर्ष करावा लागतो. ही उच्च शिक्षित मुलांची व्यथा आहे. 10वी 12वीच्या मुलांसाठी शिक्षणच बंद केलं सरकारने. स्वाधारची योजना, स्कॉलरशिप असेल ती योजना बंद केली. नॉन ग्रँट कॉलेजला ग्रँट टेबलच्या जागा बंद केल्या. सरकारचं नेमकं काय चाललंय? सरकारला जाग येत नाही का? सरकार कोणाच्या भरोशावर चाललंय? सरकारला कुठेतरी मनुवादाकडे जायचं आहे का? हा माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे. आणि जे उपमुख्यमंत्री 2 महिन्यापूर्वी म्हणतात PhD करून काय दिवे लावणार आहेत. दादा, आम्ही PhD करून दिवेच लावणार आहोत, पण त्या दिव्यांना तेल टाकायला एक दिवस तुम्हालाच उभं राहायचं आहे. कारण आमचं संशोधन इतकं दर्जेदार होणार आहे, ते महाराष्ट्रात नव्हे तर देशात आमचं संशोधन कुठंतरी इतिहासात कोरलं जाईल. त्याची तुम्ही दखल घ्याल. पण आमच्या शिक्षणाबद्दल या सरकारमध्ये असलेल्या 10वी 12वी शिकलेल्या मंत्र्यांना काय माहिती? अनास्था काय असते या मंत्र्यांना काय माहिती? या मंत्र्यांनी एकदा PhD काय आहे हेच एकदा शिकून घ्यावं, ही आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. आणि लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा. 761 मुलांना, पात्र विद्यार्थ्यांना डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून सरसगट फेलोशिप ही 1 महिन्याच्या आत खात्यावर जमा करावी, ही मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आणि त्यांनी आमचा मुद्दा लवकरात लवकर समजून घ्यावा. त्यासाठी मी आपल्या माध्यमातून परत एकदा सरकारला आवाहन करतो. आणि तुम्ही आमचा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवाल त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. माझं नाव रोहित तिकुटे आहे. हिवाळी अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये 6 दिवसाच्या अधिवेशनमध्ये कोणीच आमचा प्रश्न मांडलेला नाही. त्याच्यामुळे आम्हाला सरकारला विनंती आहे की आमचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा. नाहीतर आजच आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षाची लोक बोलवलेले आहेत, नाहीतर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहोत. आणि या आंदोलन जर या सगळ्यांसाठी हे सगळं सरकार जबाबदार राहील. जय भीम. हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते. 2022च्या विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप मिळालीच पाहिजे. 2022च्या विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप मिळालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ. सुमंत भांगे होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. साथियो, आम्ही सर्व इथे आज जमलो आहे कारण की बार्टीच्या 2022च्या समारोप विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना, ह्या मुलांना, संशोधक मुलं आहेत या सर्वांना कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळालेली नाही आहे. त्याची फेलोशिप त्यांना मिळाली नाही आहे, ती रखडून ठेवली गेलेली आहे. ज्या पद्धतीने आपल्याला माहीत असेल 2021मध्ये बार्टीच्या मुलांना फेलोशिप मिळण्याचं जे काही नाटक त्यांनी केलं ते त्यांनी पुढे चालू ठेवलेलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही प्रत्येक वर्षाच्या मुलांनी आपल्या आयुष्यातले अनेक महिने असे वाया घालवत ही जवळजवळ 180 दिवस ही मुलं आंदोलन करतायत आणि इथे उभे आहेत आझाद मैदानमध्ये. ह्या मुलांना संशोधनासाठी लागणारा पैसा आणि इतर सर्व गोष्टी ह्या फेलोशिपच्या माध्यमातून जे मिळतं ते सरकार इथे देत नाही आहे. आम्हा विद्यार्थ्यांचं म्हणजे महाज्योतीमध्ये, सारथीमध्ये मुलांना सरसकट दिलं जाते आणि मुलांना सरसकट फेलोशिप दिली जाते. पण प्रत्येक वेळी बहुजन समाजाच्या आम्हा मुलांवरती आणि इथल्या सर्व जे अभ्यासक आहेत त्यांच्यावरती हा अन्याय का, असा सवाल घेऊन आज इथे ही समग्र जेवढी मुलं इथे उपस्थित आहेत, पार्टीचे संशोधक विद्यार्थी आहेत, हे सर्व विद्यार्थी आपल्या अधिकारासाठी इथे उभे आहेत. सरकारला याची जाण असावी आणि सरकार अतिशय अश्लाघ्य अशा शब्दामध्ये कधी कधी आमच्याशी वार्ता करते आणि आम्हा लोकांना अक्षरशः बहुजनवाद्यांना अतिशय समोर उभं केलं जात नाही. मी प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फ्रंट त्याचबरोबर दलित पॅंथर LND कडनं
आणि तमाम विद्यार्थी संघटनांकडनं आवाहन करतो की बार्टीच्या या सर्व विद्यार्थ्यांना, या सर्व संशोधकांना वेळात वेळी फेलोशिप आणि सगळ्यांना 700-750 विद्यार्थी बहुतेक आहेत, 763 विद्यार्थी, 200 नाही, सगळ्या 763 विद्यार्थ्यांना आपण सरसकट फेलोशिप द्यावी हे आव्हान करतो आणि मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. ह्या ठिकाणी सरकारच्या कुठलीही व्यक्ती आमच्या आंदोलनासंदर्भात गांभीर्याने विचार करत नाही आहे. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता अनुसूचित जातीच्या मुलांवर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय केला जात असतो. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. हे आम्ही अजून किती दिवस सहन करणार? आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांचं राजकारणी फक्त आणि फक्त मताचं राजकारण करता आणि त्यांच्या मताच्या पेट्या भरल्या की आमच्याकडे दुर्लक्ष करतात. हे ह्या ठिकाणी होऊ नये यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहोत. अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. राज्यभर तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही छेडणार आहोत आणि हा मनुवादी सरकारला दाखवून देणार आहोत की आमच्या मतांचं राजकारण करणं बंद करा, आम्ही तुमच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय राहणार नाही, याची दखल घ्यावी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि जे गेंड्याचं कातडीचं सरकार आहे त्या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की तुम्ही जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे ते झोपेचं सोंग घेऊन बाजूला या, आमचा विचार करा. अन्यथा तुमच्या हे जे लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी ह्या वेळेस आम्ही तुमची जागा दाखवून तुमच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय राहणार नाही. अनुसूचित जातीचा माणूस ज्यावेळेस आंबेडकर बाबांपासूनचा आमचा इतिहास आहे, ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरतो त्यावेळेस क्रांती घडत असते आणि क्रांती झाल्यानंतर एक मोठा बदल घडत असतो आणि या ठिकाणी आम्ही बदल करण्यासाठी उभा आहोत आणि तो बदल नक्की करणार आहोत. त्यामुळे आमची लवकरात लवकर दखल घेऊन जे 761 विद्यार्थी आहेत, पात्र विद्यार्थी 2022 बार्टीचे, त्यांना नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप 1 महिन्याच्या आत आमच्या खात्यावर जमा करावी, नाहीतर आम्ही अतिशय तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडणार आहोत. जय भीम. दरवर्षी पार्टीला जे मुलं अप्लाय करतात फेलोशिपसाठी दरवर्षी त्या मुलांना आंदोलन करावं लागतं, उपोषण करावं लागतं, तेव्हाच त्यांना फेलोशिप दिली जाते. म्हणजे सरकार आपल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा अंत बघण्याचं काम करत आहे. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की हा अन्यायकारक GR रद्द करण्यात यावा व आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जेवढे पात्र विद्यार्थी असतील त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सीएम साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचा विचार केला जाईल. त्यामुळे साहेबांना मी जास्त काही न सांगता मदत हा प्रश्न मार्गी लावावा आणि माझ्या संशोधक विद्यार्थिनींना यातून मोकळं करावं ही नम्रतेची विनंती करतो. जय भीम. जय भीम. फेलोशिप आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. फेलोशिप आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. अरे हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम अपना अधिकार मांगते नाही किसी से भीक मागते. 2022च्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे.